Today we are going to discuss about hire purchase and installment system. What is hire purchase and what is installment purchase? आपण आजच्या क्लासमध्ये या दोघांमधला डिफरन्स माहिती करू की काय असते हायर परचेस आणि काय असते इन्स्टॉलमेंट परचेस. बरोबर. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की हे जे हायर परचेस आहे आणि इन्स्टॉलमेंट परचेस आहे हे काय परचेसचा एक प्रकार आहे. हे जे दोन्ही प्रकार आहेत हे कशाचे आहेत? परचेसचे प्रकार आहेत. ज्यावेळेस आपण काय करतो, एखादी असेट परचेस करतो. परचेस करताना दोन टाईप असतात. एक तर आपण ते कॅश परचेस करू शकतो किंवा मग क्रेडिट परचेस करतो. कॅश परचेस जर आपण केली तर नो प्रॉब्लेम, कॅशमध्ये पटकन त्याला आपण संपूर्ण कॅश पेड करून टाकू आणि त्यानंतर असेट आपल्या ताब्यात आपण घेऊन टाकू. परंतु जेव्हा आपण ते क्रेडिट परचेस करतो त्यावेळेस आपल्यासमोर दोन ऑप्शन असतात, एक इन्स्टॉलमेंट परचेस आणि एक हायर परचेस. बरोबर. म्हणजे काय, क्रेडिट परचेस करण्याचे दोन टाईप आहेत, एक तर हायर परचेस किंवा मग दुसरं आहे इन्स्टॉलमेंट परचेस. तर हेच आपल्याला आजच्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर आपण एक्झाम्पलच्या मार्फत सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजून घेऊ की नेमकं हायर परचेस कशाला म्हणतो आपण आणि इन्स्टॉलमेंट परचेस काय असते. नॉर्मली पहिले फरक बघू आपण या दोघांमधला काय आहे की हायर परचेसमध्ये काय होत असते की ज्यावेळेस आपण एखादी असेट त्या सेलरकडून परचेस करतो, खरेदी करतो, त्यावेळेस काय होत असते की जर आपण इन्स्टॉलमेंट त्याच्या पडल्या, सपोज एक्स कोणीतरी एक सेलर आहे, हा सेलर आहे, वस्तू विकणार आहे, आपण गेलो आहे एक्स व्यक्तीकडे आणि एक्स व्यक्तीला म्हटलं की आम्हाला एखादी बाईक परचेस करायची आहे. त्याने म्हटलं ठीक आहे. आपण त्याला प्राईस विचारली किती आहे बाईकची प्राईस, त्याला सांगा की आपल्याला 50,000 50,000ची बाईक आहे. आपण त्याला म्हटलं सध्या आमच्याकडे 50,000 तर काही देण्यासाठी नाही आहे, तर आम्ही त्यातले काय करतो, तुला फक्त 15,000 देतो, 50,000 देतो. 50 पैकी आम्ही तुला 15 आणि राहिले किती मग 35,000, 35,000. हे 35,000 जे आहे ते टप्प्याटप्प्याने त्याचे इन्स्टॉलमेंट पार्ट आणि त्या इन्स्टॉलमेंटनुसार आम्ही तुला ते देणार आहे. सेलर एक्स नावाचा जो व्यक्ती आहे, सेलर एक्सने ठीक आहे डन मान्य केलं ते, परंतु त्याला म्हटलं की तुम्हाला इन्स्टॉलमेंटनुसार पाहिजे की हायर परचेस. तर आपण त्याला म्हटलं की आम्हाला हायर परचेसनुसार हे खरेदी करायची आहे. मग ज्या दिवशी आपण हे हायर परचेसनुसार खरेदी करू त्या दिवशी काय होणार आहे की बाईक आपण 15,000 रुपये त्याला पेड करू, एक्सला आपण 15,000 रुपये देऊन टाकू. ज्या दिवशी आपण याला हे 15,000 रुपये देऊ त्या दिवशी तो ते असेट म्हणजेच बाईक आपल्या ताब्यात देऊन टाकेल. बरोबर आहे. ते फक्त बाईक आपल्या ताब्यात देणार आहे, परंतु त्या बाईकची जी ओनरशिप आहे, मालकी आहे, त्या असेटची जी मालकी आहे हे मात्र तो आपल्या ताब्यात देणार नाही. कारण आपण कशानुसार परचेस केली, हायर परचेसनुसार, इन्स्टॉलमेंट नाही. हायर परचेसनुसार परचेस केल्यामुळे फक्त त्या असेट आपल्या ताब्यात आली, परंतु त्या असेटची जी ओनरशिप आहे, मालकी आहे, हे मात्र आपल्या ताब्यात आलेली नाही, कारण हायर परचेस आहे. बरोबर आहे. आणि ते जर आपण त्याला म्हटलं की आम्हाला हायर परचेस नाही, आम्हाला इन्स्टॉलमेंट परचेसनुसार हे परचेस करायची आहे, तर सेम प्रोसिजर, फक्त इन्स्टॉलमेंट परचेसमध्ये काय होणार आहे की ज्या दिवशी आपण त्याला 15,000 रुपये देऊन राहिलो, याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो, सुरुवातीचं पेमेंट करतो ते म्हणत असते डाऊन पेमेंट. ज्या दिवशी आपण त्याला 15,000 रुपये देऊ त्याच दिवशी हा एक्स व्यक्ती काय करणार आहे, त्या बाईकची जी मालकी आहे, ओनरशिप आहे, आपल्या ताब्यात तो देऊन टाकणार आहे. हा दोघांमधला फरक आहे. हायर परचेसमध्ये काय होत असते की ज्या दिवशी आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करतो, करार करतो बाईक परचेस करण्याचा आणि इन्स्टॉलमेंटनुसार, त्या दिवशीच मालकी आपल्या ताब्यात येत असते. कोणत्या परचेसनुसार? इन्स्टॉलमेंट परचेसनुसार. आणि जर आपण हायर परचेसनुसार जर परचेस केली असेल तर मात्र आपल्याला त्याची ओनरशिप मिळत नाही. मग ओनरशिप मिळते कधी, तर ज्यावेळेस आपण संपूर्ण 35,000 पेड करू, पूर्ण आपली असेट जोपर्यंत नील होणार नाही, त्या असेटचं पूर्ण पेमेंट हे या एक्स व्यक्तीला मिळणार नाही, सेलरला मिळणार नाही, तोपर्यंत तो एक्स व्यक्ती त्या असेटची ओनरशिप आपल्या ताब्यात देणार नाही. बरोबर. त्यानंतर हायर परचेसमध्ये काय असते की हायर परचेसमध्ये जो सेलर व्यक्ती असते, वस्तू विकणारा विक्रेता, त्याला खूप मोठी रिस्क असते, कारण मालकी त्याच्याकडे आणि ते जे असेट आहे, प्रॉपर्टी आहे, ते मात्र कोणाकडे असते, त्या बायरकडे, परचेस करणाऱ्या व्यक्तीकडे असते. बरोबर. साहजिक आहे. समजा आपण एखाद्या विक्रेत्याकडून एखादी बाईक परचेस केली आणि ते हायर परचेसनुसार जर आपण परचेस केली तर मालकी कोणाकडे, त्या विक्रेत्याकडे, परंतु ते बाईक ताब्यात कोणाची, आपल्या. त्यामुळे आपण जर त्या बाईकचं काही नुकसान केलं, लॉस केलं, त्याचं नुकसान कोणाला होणार आहे, त्या सेलरला होणार आहे. म्हणजे काय असते की सेलरसाठी हायर परचेसमध्ये फार मोठी रिस्क असते आणि इन्स्टॉलमेंट परचेसमध्ये सेलरला रिस्क नसते. आणि तेच इन्स्टॉलमेंट परचेसमध्ये स्वतः त्या ओनरला त्या ठिकाणी काय असते, रिस्क असते, मात्र त्या सेलरला त्या ठिकाणी रिस्क नसते. म्हणून हा दोघांमधला एक महत्त्वाचा फरक आहे, डिफरन्स आहे, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, हायर परचेस नेमकं असते कसं आणि याच्यावर कशा प्रकारे त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हायर
परचेस स्टार्ट करण्याच्या आधी या हायर परचेसमध्ये काही काही कन्सेप्ट आहे तर त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहे? सुरुवातीला या हायर परचेसमध्ये एक व्यक्ती असते सेलर. कोण असते? सेलर. ज्यालाच आपण दुसरा वर्ड वापरतो वेंडर. दुसरा काय शब्द असते? वेंडर. सेलरला दुसरा शब्द वेंडर. त्यानंतर एक दुसरा व्यक्ती असते बायर. बायर यालाच आपण काय म्हणतो? परचेसर. बायर किंवा परचेसर. त्यानंतर तिसरं असते या ठिकाणी असेटची कॅश प्राइस. कॅश प्राइस आपल्याला पाहिजे. त्यानंतर असते आपल्याला अमाऊंट अँड नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. अमाऊंट अँड नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. त्यानंतर असते आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट असते कारण डाऊन पेमेंट भरल्यानंतर उर्वरित जे पेमेंट राहिलं तो फ्रीमध्ये थोडी थांबणार आहे. तसा काही ना की चार्ज तो एक्स्ट्रा त्या ठिकाणी चार्ज करणार आहे तर त्यालाच आपण इंटरेस्ट असं म्हणतो. तर ते इंटरेस्ट त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये. त्यानंतर आणखी आपल्याला काय माहिती पाहिजे? कधी कधी एक्झाम्पलमध्ये डेप्रिसिएशन असते. डेप्रिसिएशनचा रेट डेप्रिसिएशन आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सेलर म्हणजे काय? जो सेल करतो तो. बायर म्हणजे काय? जो असेट परचेस करतो तो. कॅश प्राइस सिंपल आहे, कॅश प्राइस असते प्रत्येक असेटला. त्यानंतर अमाऊंट अँड नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, किती रुपयाची एक इन्स्टॉलमेंट आहे आणि ते टोटल किती इन्स्टॉलमेंट आहे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट, जे ओएस बॅलन्स आहे शिल्लकचं राहिलेला पैसा त्याच्यावर किती तो चार्ज करणार आहे इंटरेस्ट ती माहिती पाहिजे. आणि असला तर डेप्रिसिएशनचा रेट आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे. तर आता आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलवरून हे सगळ्या गोष्टी समजून घेऊ अशा प्रकारे आहे. एक आपण डायरेक्ट एक्झाम्पलच करू द्यायचं म्हणजे आपल्याला आणखी ते चांगल्या प्रकारे लक्षात येणार. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज आता एक्झाम्पल घेऊ आपण की एक्स नावाचा एक व्यक्ती आहे, सेलर आहे. एक्स कोण आहे? सेलर आहे. आपण या एक्स व्यक्तीकडे गेलो आणि या एक्स व्यक्तीला म्हटलं की आम्हाला एक बाईक परचेस करायची आहे. त्यानं म्हटलं ठीक आहे, भरपूर साऱ्या बाईक आहेत. तर त्यानं म्हटलं की आपल्याला त्यातली एक बाईक आवडली. त्याला विचारलं आपण या बाईकची प्राइस किती आहे. तर यानं त्याची कॅश प्राइस आपल्याला सांगितली 30,000. किती सांगितली? 30,000 त्यानं आपल्याला कॅश प्राइस सांगितली. ठीक आहे. त्यानंतर मग आपण त्याला म्हटलं आमच्याकडे 30,000 नाही आहे तर आम्ही फक्त तुला सध्याचे किती रुपये देऊ? 6,000. फक्त 6,000. फक्त तुला मी किती देणार? सध्या 6,000. यालाच काय म्हणतो आपण? डाऊन पेमेंट. हे झालं आपलं डाऊन, डीपी म्हणतो आपण त्याला. डाऊन पेमेंट जे आपण ॲग्रीमेंटच्या दिवशी त्याला पेड करतो ते म्हणजे डाऊन पेमेंट. ठीक आहे. त्यानं म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, 6,000 द्या. आणि राहिले किती आता? 24,000. राहिले किती? 24,000. मग आता 24,000 कसे पेड करायचे? तर या एक्स व्यक्तीनं असं म्हटलं की या 24,000च्या आम्ही काय करतो तुम्हाला तुमच्यासाठी टोटल 4 इन्स्टॉलमेंट पाडतो आणि एक इन्स्टॉलमेंट 8,000 रुपयाची. ठीक आहे. टोटल इन्स्टॉलमेंट ऑफ ₹8,000 each. 4 इन्स्टॉलमेंट ऑफ ₹8,000 each. एक इन्स्टॉलमेंट 4,000चे, याचे टोटल 4 इन्स्टॉलमेंट या ठिकाणी पाठवतो. आणि जे 24,000 आपले बाकी राहिलेले आहेत हे तसे मी तुला की एक्स आपल्याला म्हणते की तुम्हाला आम्ही तसं तर काही यूज करू देणार आणि त्याच्यावर आम्ही इंटरेस्ट चार्ज करू. तर त्याच्यावर आम्ही इंटरेस्ट तुम्हाला चार्ज करू 12%. 12% तुमच्यावर इंटरेस्ट आम्ही चार्ज करू. आपण म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या. परचेस करायला गेलो असं ठरलं, आपला कॉन्ट्रॅक्ट झाला. पण आणि या कॉन्ट्रॅक्टच्या दिवशी आपण जे पेमेंट करतो, जो पैसा त्याला देतो त्याला म्हणतो आपण डाऊन पेमेंट. तो किती येतं? 6,000. ज्या दिवशी आपण हा सगळा कॉन्ट्रॅक्ट केला त्या दिवशी त्याला किती रुपये दिले? 6,000. आणि हा सगळा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी केला. तर आपण पोहोच आपले किती रुपये शिल्लक चालले, इंटरेस्ट किती लागला आणि कशा प्रकारे आपला पैसा शिल्लक केला या ठिकाणी. तर पहा टोटल कॅश प्राइस किती आहे मशिनरीची? 30,000. 30,000 टोटल कॅश प्राइस आहे मशिनरीची 30,000. याच्यापैकी आपण त्याला किती रुपये दिले डाऊन पेमेंट? पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण बाईक परचेस केली त्या दिवशी किती रुपये दिले त्याला आपण? 6,000. 6,000. मग राहिले किती आता? 24,000. 24,000 आपल्याला त्याला द्यायचे बाकी आहे. तर आता हे 24,000 देण्यासाठी काय ठरवलं इथं? किती इन्स्टॉलमेंट पाडले त्याने? 4. आणि संपूर्ण एक्झाम्पल जे आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे ॲन्युअली इन्स्टॉलमेंट.
काय पाहून राहिलो आपण, ॲन्युअल इन्स्टॉलमेंट या ठिकाणी पाहणार आहोत. वार्षिक इन्स्टॉलमेंट जर असली तर कशा प्रकारे करायचं हे आपण पाहणार आहोत. तर राहिले किती 24,000 आपल्याला द्यायचे बाकी आहे. तर आता 24,000साठी काय ठरवलं किंवा 4 इन्स्टॉलमेंट, एक इन्स्टॉलमेंट 8,000 रुपयाची, अशा टोटल 4 इन्स्टॉलमेंट. मग आता टोटल किती रुपये झाले, 4 गुणिले 8,000, 4 8 32,000. किती रुपये झाले, 32,000. बरोबर आहे. किती रुपये देणार आहोत आपण त्याला, 32,000. 6 तर आपण पहिले देऊन टाकले इन्स्टॉलमेंट आपले डाऊन पेमेंटचे, आणि आता त्याला किती रुपये देऊन राहिलो आपण, 32. म्हणून 32 आणि 6 असे टोटल त्याला किती रुपये पोहोचले आपले, 38,000. टोटल किती रुपये पोहोचले त्याला, 38. इन्स्टॉलमेंटचे टोटल 32 आणि डाऊन पेमेंटचे 6,000, असे टोटल 38,000 एक्स व्यक्तीला आपण या ठिकाणी पेड केले. बरोबर आहे. आणि आता 38,000 आपण पेड केले, परंतु मशिनरीची कॅश प्राईस किती आहे, फक्त 8,000. सॉरी किती आहे, 30,000, 30,000. कॅश प्राईस किती आहे, 30,000 फक्त. हे 30,000 आणि दिले किती पैसे आपण त्याला, 38,000. म्हणजे किती रुपये शिल्लक चालले आपल्याला इथं या ठिकाणी, 8,000. 30ची मशिनरी आहे, देऊन राहिलो आपण त्याला 38,000. म्हणजे काय झालं, किती रुपये शिल्लक चालले इथं, 8,000. बरोबर. हे जे शिल्लकचे पैसे आपले इथं गेले, यालाच काय म्हणतो आपण, इंटरेस्ट. यालाच काय म्हणतो आपण, इंटरेस्ट. आता हे 8,000 रुपये गेले कसे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. कशा प्रकारे याने इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आणि कशा प्रकारे एका एका इन्स्टॉलमेंटमध्ये किती रुपये आपण त्याला कॅश दिले आणि किती रुपये आपण त्याला इंटरेस्ट दिलं, आपण या ठिकाणी आता ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं इथं पाहणार आहोत. म्हणजेच काय, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. ठीक आहे, तो आपण आता कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. तर आपण या ठिकाणी काय, आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. आपण इथे एक्झाम्पल केलं होतं, किती रुपये शिल्लक केले होते आपले, 8,000. 8,000. टोटल मशिनरी किती रुपयामध्ये पडली होती आपल्याला, 38,000, 38,000. आणि कॅश प्राईस किती होती, 30,000. यासाठी हे टोटल आपल्याला जी मशिनरी पडली ते, आणि हे आपलं इंटरेस्ट. ठीक आहे. हे आपलं कशा प्रकारे चार्ज केलं गेलं त्याच्यासाठी आपण एक टेबल तयार केला. अशा प्रकारे एक टेबल आपल्याला तयार करायचं आहे. आणि टेबल तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला माहिती फिलअप करायची आहे. सुरुवातीला हा जो पहिला कॉलम आहे याच्यामध्ये लिहितो आपण नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किंवा मग डेट असते दिलेली एक्झाम्पलमध्ये, ती डेट एकतर डेट लिहायची किंवा नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, पहिली दुसरी तिसरी चौथी जे काय असते ते. त्यानंतर पुढे आपण लिहितो इथं अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट. अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट याच्यामधून मायनस करतो आपण इंटरेस्ट इन्क्लुडेड. इंटरेस्ट इन्क्लुडेड आणि बरोबर आपल्याला काय मिळते, कॅश प्राईस. कॅश प्राईस, परंतु ही कॅश प्राईस कशाची असते, इन्स्टॉलमेंटची. कॅश प्राईस ऑफ इन्स्टॉलमेंट आपल्याला भेटते इथं कॅश प्राईस ऑफ इन्स्टॉलमेंट. आणि या कॉलममध्ये काय आहे आपली OS कॅश प्राईस. म्हणजे किती रुपये त्याला आता द्यायचे बाकी आहे हे या कॉलममध्ये आपण काढणार. अशा प्रकारे टेबल तयार केल्यानंतर सुरुवातीला आपण आता सुरुवातीला विचार करायचा डाऊन पेमेंटचा. ॲग्रीमेंट अमाऊंट म्हणतो आपण, ज्या दिवशी ॲग्रीमेंट होते त्या दिवशी ते अमाऊंट असते, म्हणजे डाऊन पेमेंट. तर सुरुवातीला आपण विचार करायचा इथं कोणता, डाऊन पेमेंटचा. पायाचं पहिले डाऊन पेमेंट किती दिलेलं आहे, तर या एक्झाम्पलमध्ये डाऊन पेमेंट किती दिलेलं आहे, 6,000. म्हणून आपण इथं काय करणार आहोत, पहिला डीपी करणार आहोत. डीपीचे किती रुपये दिले, तर नंबर ऑफ अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट किती रुपये दिले आपण डीपीसाठी, त्याला 6,000 हे लिहायचे. 6,000 इथं, त्याच्यामधून मायनस इंटरेस्ट इन्क्लूड. आता 6,000मध्ये काही इंटरेस्ट इन्क्लूड आहे का, काहीच नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट. काय कारण, पहिल्याच दिवशी ते पेमेंट केलेलं आहे, ज्या दिवशी ॲग्रीमेंट केली त्याच दिवशी पेमेंट केलं 6,000चं. त्यामुळे 6,000मध्ये इंटरेस्ट येणार आहे, म्हणून इंटरेस्ट इन्क्लूडमध्ये काय देऊ आपण, नील. बरोबर. कॅश प्राईस ऑफ इन्स्टॉलमेंट, टोटल कॅश किती दिले तिला आपण 6,000. 7,000 दिली पहिल्या दिवशी, म्हणून हे 6,000 इथं. त्यानंतर आता कळायची आपल्याला OS कॅश प्राईस. तर टोटल मशिनरीची कॅश प्राईस किती होती, 30,000, 30,000. याच्यामधून मायनस पहिल्या दिवशी किती रुपये दिले आपण त्याला 6,000, 6,000 दिले. त्यामुळे आता द्यायचे किती बाकी राहिले, 24,000. ही झाली पहिली आपली कॅश OS प्राईस. OS म्हणजे एवढे अमाऊंट त्याला आता द्यायचं बाकी आहे. म्हणजे हे जे 12% इंटरेस्ट लागेल हे 30,000वर लागणार नाही आपल्याला, 6,000वर लागणार नाही. कोणत्या अमाऊंटवर लागणार आहे, 24,000वर ते 12% तो इंटरेस्ट आपल्याला इथं लावणार आहे. त्यानंतर आता हे झालं आपला कॉन्ट्रॅक्ट, हे झालं डीपी. आता इथपासून आपल्याला काय लागले आहे, इन्स्टॉलमेंट. टोटल 4 इन्स्टॉलमेंट आहेत.
एका इन्स्टॉलमेंटचं अमाऊंट किती आहे 8,000 रुपये आहे. म्हणून आता पहिली आपण इन्स्टॉलमेंट या ठिकाणी करू. म्हणून इन्स्टॉलमेंट नंबर फर्स्ट, अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहे, अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट हे सगळे टोटल इथं आपण लिहिलं नाही, इथं आहे ईच अँड इक्वल आहे. सगळ्या चारी इन्स्टॉलमेंट किती रुपयाचे 8,000चे आहे, बरोबर. म्हणून आता आपण इथं पहिली इन्स्टॉलमेंट अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट 8,000 मायनस इंटरेस्ट इन्क्लूड. आता कळायचं आपल्याला इंटरेस्ट. तर आता इंटरेस्टचा रेट दिलेला आहे, किती पर्सेंट आहे तो 12%. आता हे 12% घेसाल कशावर, 8,000वर नीट घ्यायचे, 6,000वर नीट घ्यायचे, 30,000वर नीट घ्यायचे. कशावर घ्यायचे, ओएस प्राईसवर, जे पहिल्या वर्षाची आपली ओएस प्राईस आहे त्याच्यावर आता काय करायचे आपल्याला 12% काढायचे. कॅल्क्युलेटरमध्ये करू आपण. 24,000 × 12% ते किती येणार आपलं 2880. हे काय आलं आपलं या इन्स्टॉलमेंटमध्ये, या 8,000मध्ये 2880 2,880 रुपये कशाचे आहेत, इंटरेस्टचे आहेत. मग त्याला आपण कॅश प्राईस किती दिली, म्हणून मग 8,000 मायनस 2880 बरोबर आपल्याला येणार आहे 5120. म्हणजेच या 24,000 आपल्याला त्याला जे द्यायचे बाकी होते त्याच्यापैकी आपण त्याला कॅश रुपये किती दिलेले आहे 5,120 आणि 2880 हे काय दिलं आपण त्याला 12% इंटरेस्ट. हे जे आपण 24,000 लेट देऊन राहिलो त्याला, किंवा हे जे यूज करून राहिलो आपण त्याच्यावर त्याला आपण शिल्लकचे 2880 रुपये दिलेले आहेत, तेच आहे इंटरेस्ट. अशा दोघां मिळून कोणती इन्स्टॉलमेंट पडली 8,000ची 8,000ची झाली पहिली इन्स्टॉलमेंट. आता पहिल्या इन्स्टॉलमेंट नंतर त्याला किती ओएस बॅलन्स आपल्याला काढायचं आहे, म्हणून ते काढू आता. आता 24,000 हे ओएस प्राईस 24,000 मायनस 5120 बरोबर. 24,000 मायनस 5120 किती राहतात आपले ते 18,880. 18,880 रुपये हे एवढे आणखी त्याला आणखी आपल्याला द्यायचे आहे. एवढं पेमेंट आणखी त्याला आपल्याला करायचं आहे. मग आता दुसरं इन्स्टॉलमेंट घेऊ आपण, इन्स्टॉलमेंट सेकंड. ते सुद्धा किती रुपयाचे आहे 8,000चे मायनस. आता परत 12% इंटरेस्ट कशावर लागणार आता 24,000वर नाही, आता ती कशावर 18,880 दुसऱ्या वर्षाच्या ओएस प्राईसवर लागणार आहे. म्हणून आता 12% कशावर करायचे आपल्याला 18,880वर 12%. 18,880वर 12% किती येतील ते आपले 22,66 राऊंड फिगर 22,66. म्हणजेच दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये आपण त्याला 2,266 रुपये कशाचे दिले इंटरेस्टचे. मग त्याला कॅश प्राईस किती दिली आपण ते करण्याकरता 8,000 मायनस 22,66. 8,000 मायनस 22,66 57,34 5,734 रुपये बरोबर. म्हणजे 18,880 पैकी त्याला कॅश रुपये किती पोहोचले आता इथं 5,734 आणि 22,66 आपण त्याला काय पेड केले इंटरेस्ट बरोबर. ते शिल्लकचं इंटरेस्ट त्याचा विचार आपण याच्यामध्ये करत नसतो. त्याला इंटरेस्ट दिला आपण 22,66 आणि कॅश आपण किती दिली 57,34. म्हणून पुढच्या वर्षाची ओएस प्राईस काढू तर 18,000 हे 880 पैकी त्याला किती रुपये पोहोचले सध्या 57,34 एवढं पेमेंट त्याला सध्या आपण दिलं. मग आता द्यायचं किती बाकी राहिलं ते आपल्याला इथं काढायचं आहे. म्हणून 18,880 मायनस 57,34 18,880 मायनस 57,34 किती राहतं 13,146. 13,146 एवढं पेमेंट त्याला आता द्यायचं बाकी आहे. झालं 2 इन्स्टॉलमेंट. आता तिसरी इन्स्टॉलमेंट लागणार आपली नंबर 3. हे सुद्धा किती रुपयाचे 8,000 मायनस परत आता 12% इंटरेस्ट कशावर आता 13,146वर 12% काढायचे. 13,146 गुणिले 12 15,78 राऊंड फिगर 15,78 आपली इंटरेस्ट आहे ठिकाणी याला राऊंड फिगर काढला आपण ते 15,78. आता 8,000 मायनस 15,78 करायचे 64,22 13,641 सॉरी 13,146 पैकी आता या इन्स्टॉलमेंटमध्ये त्याला किती रुपये मिळाले 6,422 रुपये. म्हणून आता परत ओएस प्राईस काढू आपण 13,146 मायनस हे 6,422. याचं जर आपण टोटल काढले तर किती येते 67,24. किती रुपये द्यायचे बाकी आहे त्याला आता 67,24. आणि आता पुढची इन्स्टॉलमेंट आपली ते किती येणार आपली शेवटची इन्स्टॉलमेंट सुद्धा किती रुपयाची 8,000ची. म्हणून चौथी इन्स्टॉलमेंट अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट 8,000 मायनस इंटरेस्ट. आता आपली शेवटची इन्स्टॉलमेंट आहे. तर शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला 12% काढण्याचं काम पडत नाही. कारण बघ जरी आपण शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये किती रुपये देऊन राहिलो 8,000
कॅश किती रुपये द्यायचे बाकी आहेत? फक्त 6,724 एवढेच त्याला द्यायचे बाकी आहेत. परंतु आपण कॅश किती रुपये देऊन राहिलो? 8,000. बरोबर. द्यायचे रुपये त्याला कमी आहेत, परंतु आपण जास्तीचे रुपये देऊन राहिलो आपण त्याला. आता जास्तीचे रुपये देत असल्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन करून त्याच्यावर ऑटोमॅटिकली इंटरेस्ट आपलं निघते. म्हणून आपण काय करू आता इथं हे 8,000 मायनस 6,724 करायचे, म्हणजे जेवढं इंटरेस्ट आपल्याला द्यायचं बाकी आहे तेवढं आपल्याला निघून जाते. तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येईल आपलं 12,76 एवढे आपण त्याला काय देऊन राहिलो? शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट त्या ठिकाणी पेड करून राहिलो. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर किती येणार आहे? 6724. आणि इथं आपली मशिनरी काय झालेली असणार आहे? नील. हे झाली आपली मशिनरी इथं नील. हे झाली आपली मशिनरी नील. शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये 12% किंवा जे रेट असते इंटरेस्टचं ते काढण्याचं आपल्याला काम नाही पडत. काय काम असतं की काय कारण आहे त्याच्या मागचं की आपण त्याला अमाऊंट देऊन राहिलो 8,000 आणि द्यायचे बाकी आहे फक्त 6724. समजा एखादी वस्तू आपण एखाद्या व्यक्तीकडून आणली, त्या 5 रुपयाची, आणि आपण त्याला त्या ठिकाणी 7 रुपये देऊन राहिलो, तो व्हायचे राहिले ते 2 रुपये, तेच काय असणार आहे? त्याचे चार्जेस असणार आहेत. म्हणून अशा प्रकारे आपण ते काढले तर याला आपलं 12,76. आता इथं जे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं टोटल कॅश प्राईस 38, टोटल इंटरेस्ट किती लागलं तर 8,000 आपलं. त्यानंतर कॅश प्राईस होती 30,000 30,000. तर हे इथं आपण आता कॅल्क्युलेशन याचं करून आपलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. तर पहा टोटल याची टोटल करू आपण 8, 8, 16, 48, 832 आणि 6, 38. टोटल मशिनरी पडली आपल्याला 38,000मध्ये. टोटल इन्स्टॉलमेंट सहित याच्यामधून मायनस याचं टोटल करून पाहिजे. याचं टोटल आपलं 8,000 आलं पाहिजे. जे इंटरेस्ट आपलं शिल्लक लागले तर 8,000 हे 8,000 याची बेरीज झाली पाहिजे. करून तो आपण 2880 प्लस 2266 प्लस 1578 प्लस 1296 बरोबर किती आहे ते 8,000. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आणि अशी ते कॅश प्राईस याची टोटल येईन आपली 30,000 30,000 बरोबर. याची 30,000 आपली बेरीज येणार आहे. म्हणजे आपण हे कॅल्क्युलेशन केलं, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं. म्हणजे काय कळलं आपण की प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये एवढं इंटरेस्ट लागलं आणि एवढी आपण त्याला कॅश प्राईस दिलेली आहे. अशा प्रकारे ते संपूर्ण मशिनरी 38,000मध्ये आपल्याला पडली. कॅश प्राईस त्याची 30,000 आणि वरचे जे शिल्लकचे 8,000 लागले ते म्हणजे काय आपलं 12% इंटरेस्ट, 12% व्याज आपण त्याला त्या ठिकाणी पेड केलेलं आहे. अशा प्रकारे त्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असतात. तर आता याच्यावरून आपण याचं पोस्टिंग कसं करायचं? इन द बुक ऑफ वेंडर, इन द बुक ऑफ सेलर. पहिले एंट्रीज असतात, जर्नल एंट्रीज. त्या एंट्रीजवरून आपल्याला त्याचं लेजर पोस्टिंग करावं लागते. तर ते पोस्टिंग कसं करायचं आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. ठीक आहे, समजलं असेल असं मी गृहीत धरतो. त्यानंतर पुढचं लेजर पोस्टिंग आपण आता या ठिकाणी पाहू. ठीक आहे.